महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नवभारत दैनिक नवराष्ट्र प्रतिभावंत नवराष्ट्र सन्मान पुरस्कार सेंट्रल रेल्वे सेवानिवृत्त गार्ड सुरेश जाधव यांना गौरव सन्मान। खालापूर आणि कर्जत तालुक्यातील नामवंतांच्या सन्मान सोहळा खोपोली शहरातील कंपोलियन रिसॉर्टमध्ये आज 7 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता। मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सर्व प्रतिभावंत यांचे सन्मान करण्यात आले। त्यावेळी सोनी मराठीवरील हास्य अभिनेत्री शिवाली परब, दैनिक नवराष्ट्राचे संपादक नरेंद्र कोठेकर, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस शिरीष पवार, जनसंपर्क अधिकारी निवेदिता श्रेयांस, नवराष्ट्राचे मुंबई आवृत्ती व्यवस्थापक सचिन फुलपगार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला असून 20 नोव्हेंबर 2008 रोजी CST स्टेशन मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यात प्रत्यक्ष चित्तथरारक हल्ला अनुभवलेले रेल्वेचे गार्ड सुरेश जाधव यांनी प्रत्यक्ष अजमल व कसाब यांना प्रत्यक्ष गोळीबार हल्ला करताना पाहिले आणि अनेक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडले असता स्वतःचे प्राण मुठीत घेऊन CST प्लॅटफॉर्म नंबर 4 जवळील अलाउन्सिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊन प्रवाशांना अनाउन्समेंट करून लोकल ट्रेन स्टेशनची वीज खंडित करीत अनेक हजारो प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश मिळवणारे कसाब व अजमल यांचे आय विटनेस सुरेश जाधव यांच्या भरीव कार्याची दखल घेत माजी खासदार मनोहर जोशी यांनी त्यांचे कौतुक करीत सामना, कृषीवल, महाराष्ट्र टाइम, नवाकाळ, सम्राट, पुढारी, महानगर, अक्षर तेज अशा अनेक वर्तमानपत्रात सुरेश जाधव यांच्या धाडसी कार्याच्या बातम्यासह प्रवाशांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानण्यात आले होते आणि याच कार्याची दखल घेत महाराष्ट्राच्या वतीने नेरळ निर्माण विहार बिल्डिंग मध्ये राहणारे सुरेश जाधव यांचा सन्मान सोहळ्यात गुणगौरव पुरस्कार देण्यात आला असून प्रवर्तन सामाजिक अध्यक्ष सुरेश जाधव नेरळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक भरीव कार्य कधीपासून संविधान घरोघरी पोहोचवण्याचे कार्य सुरेश जाधव करीत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत काळे, नेरळ। नवराष्ट्र सन्मान सोहळा आणि या सोहळ्याचे सन्मानित केलेले सुरेश जाधव आज आपल्या बरोबर आहेत। तर सर, काय सांगाल, तुम्हाला हा सन्मान मिळालेला आहे? हा सन्मान घेताना मला अतिशय आनंद होत आहे आणि हा आनंद माझाच नसून हा आनंद पुऱ्या महाराष्ट्राचा आहे। कारण 26/11ला प्लॅटफॉर्म नंबर 15पासून जे अतिरेकी येत होते त्या अतिरेकांना दोघांनाही मी पाहिलेलं होतं आणि मी हजारो लोकांचे प्राण रेल्वे स्टेशनमध्ये वाचवले होते। अतिरेकी आले होते 15 नंबर प्लॅटफॉर्मवरून आणि मी 9 नंबर प्लॅटफॉर्मला होतो। प्रत्यक्षात लोकांना म्हातारे मी पाहिले आहे आणि मी सतत जाऊन सबर्बनला त्यांचे अनाउन्समेंट करण्यास सांगितले। त्यांनी अनाउन्समेंट केल्यामुळे सबर्बनमध्ये हजारो लोकांचे प्राण वाचले। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.